बुलेटवाल्यांना दणका, कर्णकर्कश सायलेन्सर लावणाऱ्या 6 बुलेटस्वारांवर कारवाई, 57,000चा दंड. बुलडाणा शहर पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाय सायलेन्सर लावून रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाहतूक नियम मोडणाऱ्या विरोधात कठोर भूमिका घेतली असून 5 मे रोजी करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 6 बुलेटस्वारांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. शहरासह जिल्हाभरात अनेक युवकांकडून कंपनीकडून बसवण्यात आलेले मूळ सायलेन्सर काढून मॉडिफाय सायलेन्सर बसवले जात असल्याचे दिसून येत आहे. या सायलेन्सरमुळे मोठ्या आवाजात फटाके फुटल्यासारखा आवाज होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या वाहनांच्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवत 6 बुलेटस्वारांना ताब्यात घेत त्यांच्या गाड्या जप्त केल्या. त्यानंतर या वाहनांची सखोल तपासणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पत्र पाठवण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक विवेक भंडारे यांनी वाहनांची तपासणी केली असता मॉडिफाय सायलेन्सर, नियमबाह्य बदल आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यानुसार संबंधित 6 वाहनधारकांवर एकूण 57,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. दरम्यान पोलीस प्रशासनाने अशा प्रकारचे मॉडिफाय सायलेन्सर लावून वाहने चालवणाऱ्या विरोधात पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. शहरामध्ये ट्रिपल सीट, विना हेल्मेट, विना कागदपत्रे, विना इन्शुरन्स, विना लायसन्स याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच बुलेटचे जे मालक आहेत, चालक आणि मालक, या दोघांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल.